1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. त्यांचे वडील आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी आणि ज्योतिबा फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेतील मुलींची पहिली शाळा खोलली. सावित्रीबाई फुले मुलींना शिकायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण, दगड आणि चिखल फेकत असे, पण त्यांनी त्या डगमगल्या नाही. त्यांनी सर्वांना गंभीरपणे तोंड दिले. धन्यवाद. माझे नाव विश्वजित सोनवणे आहे. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करीत आहोत. बालिका दिनाच्या सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमन माझ्या सावित्रीच आज आहे त्यांची जयंती. नमन माझ्या सावित्रीच आज आहे त्यांची जयंती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव धनश्री सोनवणे. आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. जय हिंद, जय भारत. समोर आहे, थोडीशी टेबलच्या समोर आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संध्या आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले भारतात पहिली मुलींची शाळा काढण्याचा मान मिळवला. जय हिंद, जय भारत. ओवाळू त्याची आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्याची आरती. नमन माझी सावित्रीस आज आहे त्यांची जयंती. नमन माझी सावित्रीस आज आहे त्यांची जयंती. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. नमस्कार. माझे नाव दिविजा दीपक गाढे. मी इयत्ता 4थीची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले या विषयावर काही भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी पुण्यात 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या समाज विकासाच्या कार्यात ज्योतिबांनी खंबीर साथ दिली. धन्यवाद. एका साईडला एक फोटोच्या त्या बाजूने स्त्रियांच्या अंधाराच्या जीवनात पेटवल्या ज्ञानाची ज्योती, म्हणून तर आज जगची अमर आहे ती सावित्री, अमर आहे सावित्री. माझे नाव संस्कार सुदर्शन. मी इयत्ता 5वी शिकतो. मी काय आज सावित्रीबाईंविषयी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकायचे ना. सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रींना लिहायला वाचायला शिकवले. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई व महात्मा
ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या पेठ येथे मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाईंना बालविवाह, केशवपण, सती प्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला. एवढे बोलून मी माझे भाषण बोलतो. धन्यवाद. माझं नमस्कार. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.